शाना एकापेक्षा एक नमुना उंटावरला जो तो शाना अरे कुठं ध्यान आहे तुझं आज विचारलं नाहीस अरे काय तात्या काय चाललंय गावात काय हा अरे असं मनातल्या मनात काय करतोय अरे दोस्ताला सांगणार नाहीस होय तात्या अरे काय सांगू तुला माझं मन खातंय राहतल्या कुणाला सांगू बी शकत नाही आणि काय बोलू बी शकत नाही असं झालंय माझं मनात सांगायला बायको होती पण देवानं ती बी नेली वर्षात आता कुडतोय बघा आतल्यात काय करायचं बाबा अरे मला सांग की मग हे बघ आपली एवढ्या वर्षाची दोस्ती आहे का नाही मग तू मला सांगू शकत नाहीस होय अरे तुला सांगून काय उपयोग आहे बाबा तू म्हणजे गावचा चालता फिरता रेडिओ तुला सांगायचं म्हणजे सावताच्या पायावर दोंडा मारून घेतल्यासारखं आहे बर वा बरं ओळखला दोस्ताला हा मला सांगा बा मी जर चालता फिरता गावचा रेडिओ असतो तर तुझ्या प्रतापराव प्रकरणाचे अख्ख्या गावाला कळलं असतं का नाही होय राहतात प्रतापराव प्रकरण फक्त तुला माहित होत तू कुणालाच काय बोलला नाही तू बोलला असता तर आज युवा आबा एखाद्या तुरुंगात असता माफ कर मला उगाच काय बी बोललो तुला अरे जाऊ दे रे विसरतो माणूस एवढं काय तेच आहे पण हे बघ दोस्ता आता तरी तुझ्या मनातलं काय चाललंय ते मला सांग तुला तर माहितच त्या अर्चीचं परशाचं दगीन लावून दिलं आपण तिकडे दगीन लावलं आणि इकडे बायको गेली माझी अरे मग त्यांची काय चूक आहे हा सांग की मला हे बघ आरची खुश आहे नव तिच्या संसारात आणि तू तर त्याला खुश व्हायला पाहिजे होत तुझ्या नजरेसमोर पोरगी आहे हा अरे नजरेसमोर आहे ह्योच तर प्रॉब्लेम आहे ना जी दिसायला नको ती दिसतंय म्हणजे नेमकं असं काय दिसलं तुला 18 विश्व दारिद्र्य हे बघ तात्या तुला तर माहितच आहे आम्हाला आमची पोरगी एखाद्या सरकारी नोकरदाराला द्यायची होती पण ही परशाचं ना आरचीचं प्रकरण मोहरा आलं आणि माझा हात चिप खाली गेलं बघ खरंच सांगतो तुला चूकच झाली माझ्याकडनं दोस्त अरे पण ती तुला सुखात नाही असं काय म्हणली का हा सांग बरं मला अरे ती कसली बोलती यार तिनं स्वतःच्या मनानं लगीन केलंय ना आता तिची माय बी गेली देवा फेरी माझ्या पुढे आता कुठल्या तोंडानं बोलत ती अरे मला माहितीये की तात्या मी बघितलंय अरे कवा कवा चहा करायला चहा पत्ती नसती तिच्या घरात तुला सांगतो बघ तात्या पैशा बिगर हे प्रेम बिम सगळे झूट उगाच नाही कळायचं पांढरं झालं अरे तुझं झालं तसं माझं बी झालंच की हा पण नाही गाड्या तुझं ही काय मला पटत नाही अरे माणसाचं चूक ही त्याच्या मान्यावर असतं तसं जर झालं नसतं का नाही तर एखाद्या हमानाचा संसार रडत खडत का होईना सुखाचा आणि एखाद्या करोडपतीचा संसार कित्येक वेळा डब गायला आला असता का सांग बरं काय बी म्हणतात त्या पण पैशा बिगार हे प्रेम बिम सगळं झूट आबा ए आबा हा कसं विचार करतोय तात्या हा तू थांब मी आलो Shit. Yeah.
लग्नाची पोरगी बसली तिच्यासमोर तुम्ही सगळं करताय. आपल्याला तरी काय दाखवूनच नाही. मामी दे ना त्या गवळीच्या कामाला, नाहीतर मी जाऊ बाहेर. तुला माहिती आहे काय? काय मागत होतात मामा तुम्ही? अरे तिला मी एक कप चहा देतो. हो का? हो का? सांगा की सरळ काय मागत होता ते. आता का कोण लपवताय? अरे तुम्ही बाहेर काय मला आज खिडीतच आवायचं धरले का काय? अगं मी फक्त एक कप चहाच मागितलं होतं. आणि तसं बी आता ह्या वयात मी काय मागायला तू काय द्यायला, आपलं तरी वय राहिले का? त्यात बी लास्ट टाइम मागितलं तवा बी पोरगी ऐकते रे. काय बाई माणूस. बरं मामा जाऊ द्या. ही कसली पेटी आहे हो? म्हणजे बघा ना कसली भक्कम आहे. काय आहे मामा यामध्ये? अगं यात माझ्या सगळ्या जुन्या आठवणी वाटलेली आहेत. अगदी ही नाटक शाळेची पेटी वाटतेय. पण मामा यामध्ये सगळे स्त्रियांचेच कपडे आहेत. अगं त्या काळात आहे का नाही, स्त्रिया काम करत नव्हत्या नाटकात, पुरुषांना स्त्रियाची कामं करायला लागायची. आणि त्यावेळेला ह्यो मामा आहे ना स्त्री कलाकार म्हणून नावाजलेला आहे. अगं ह्यांच्या स्त्री वेशाला मारूनच मी लग्नाला होकार दिला. काय सांगताय आम्ही? हे तर मला माहितीच नव्हतं. कसं माहिती असणार? तेव्हा तुझा जन्म तरी झाला होता का? आणि ह्यांची नाटकं आहे ना खूप लपून छपून बघितले. आणि म्हणून मग हे लग्नाला मागणी घालायला आली ना तेव्हा मी एकही आवड न घालता लगेच लग्नाला होकार दिला. म्हणजे एक लव्ह स्टोरी आपल्या घरातच आहे. नाटकाला स्पॉट परत नव्हतं आलं तेव्हा. आणि त्यात परत तुझ्या मामी सगळे बघितलं. परत आणखी संसाराची मनात झाली. मग आपलं ईश्वराकडे सोडलं आणि सगळं नोकरी धरली. बरे मामा मग इतकी सुंदर आठवणीची गुणाघाट नाही ठेवली तुम्ही. अशी माळावर लिहून ठेवली नुसतं. किती छान आठवणी आहेत त्या. अगं तुळका कुठली आणि माझी आठवण जपते. वर्षात 2 वेळा ती किती साफ करते. मामा तुमच्या वेळेला जर मी असते ना तुम्हाला नाटकच सोडून नसतं दिलं. पण हो मामा नाटकात एक गोष्ट फार चांगली घडली. त्या नाटकाने तुम्हाला इतकी छान बायको दिली आणि आम्हाला इतकी भयाळू मामी. म्हणजे तुला काय वाटलं दुसरी बिसरी मामी बघितलीस का खातो? पुरी आहेस का घरात? हा बा उभे काय बसा ना. पाणी घेऊन येते. कसे आहेत आबा? हाय की मजेत. बर हे सोफा सेट, टीव्ही, फ्रीज, कपाट हे समजा पाठवून द्यायची काय गरज होती? असं कसं पुरी? हा अगं सकाळी जावई रानात जाईपर्यंत तुझी ती गडबड चालू असती. हा पुन्हा ती झाली की केवढं ती धुणं घेऊन बसती. हा तिकडून थकून बागून आल्यावर जेवायच्या आधी गोडभर थंड पाणी नशिबात नाही तुझ्या. हा ती झाली की पुन्हा या भिताला पुढे एकटीच बसलेली असती. टीव्ही नको तुझं मन रमवायला. ती काय नाही माझ्या पुरीसाठी मी एवढं तर करू शकतो ना बाळा. हा आबा तुमचं बाप म्हणून म्हणणं बरोबर आहे आबा. पण त्यासनी ते आवडायचं नाही अहो. आणि त्यांनी सांगून ठेवलंय आबाकडून अशा काही गोष्टी घ्यायच्या नाहीत. हा नाही म्हणजे मी आता पारका झालो पुरी तुला नाही का? बरोबरच आहे जावयाच. मी म्हणलं जावई मेहनती आहे पण हातात पैका नाही तर पुरीला छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन द्यावेत. पण कसलं काय
पुरीला आता बापापेक्षा नवऱ्याचं मन जपायचं आहे. असू दे, घेऊन जा तुम्ही समज. नाही नाही आबा, असा गैरसमज करून घेऊ नका. असं काही बी नाही. तुमच्या मनात आहे ना हे समज इथंच ठेवायचं म्हणून. ठीक आहे, ते आले की मी त्यासनी समजवेन. आता कसं बापाची लाज राखलीस पुरी. चल जातो मी, गावात लय काम आहेत अजून. सावकाश जावा. हो हो. आरचे काय पाणी ते नवीन फ्रीज. बघा आरचे, हे नवीन टीव्ही, नवीन कपाट, नवीन फ्रीज कुणी आणलं? आबा आले, त्यांनी हे पाठवून दिलं. तू घेतलास? हा, त्यांनी दिला तू घेतलास? तुला काय अक्कल बिक्कल आहे का? डोक्याला कांदा पडली नुसतं. हा, आता एवढं जर वाटत असतं ना तर मला सांगायचं, मी आणून दिलं असतं तुला. मायला तुझ्या बरोबर मला भिकारी बनवले बरं काय. हो, कुणाला भिकारी म्हणताय? माझ्या बापाने मला हे गिफ्ट आणून दिलंय, दान नाही केलेलं. आणि त्यांना रोजचे माझे कष्ट दिसतात ना म्हणून त्यांनी आणून दिलंय. तुम्हाला सांगायची गरज पडली नसती. जर तुम्हाला माझे कष्ट दिसत असते तर तुम्ही सगळं आधीच आणून दिलं असतं. आणि तसं बी या घरात मी किती राबते तुम्हाला कुठे दिसते? ना तू राबतेस आणि मी राहणार जाऊन काय गोट्या करतो का? मी असं कुठं म्हटलं तुम्ही रानात जाऊन गोटा घेता? जर एवढा त्रास होतोय ना तर घ्यायची ना मग एखादी रानात जायला फटफटी. का ते बी सांगू माझ्या आबाजनी? नाही म्हणजे तुमच्या त्या छोट्याशा उत्पन्नात तुम्हाला घ्यायची जमणार नाही ना फटफटी. पुणे, महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और एएसी ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं। और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें। नाही म्हणजे तुमच्या त्या छोट्याशा उत्पन्नात तुम्हाला घ्यायची जमणार नाही ना फटफटी. आरचे! अरे घ्यायलाच लागते. काय कळलं? आणि तू आहे की समजा झोपलंय कोण? जावा बापा इथं. हा बरं आबा, पण त्या काही जावा बापा असं रातचं पारायण का बरं झोपलं असेल? अरे भिकाऱ्याचीच लक्ष द्यायची. हा, घरातली उप टोचत असेल या ना. त्याचं ढवाळ तिच्या माहिले. काय बोलतोय आबा? जावा आहे ती. एक काम कर, उठीतच आडलंय माझं खेटर. चल जाऊ आपण. हे बघ तात्या, आज तुझा वाढदिवस आहे. हो, चल ती सेलिब्रेट करायची प्लॅनिंग करू. चल चल चल. उठलं उठलं. राम राम हो जावय. राम राम. झोप झाली ना वय? आ झाली नाही. ते कसं आहे, काल जरा लवकर होतं घरात म्हणून म्हणलं इकडून झोप. बघ तात्या,
मी म्हणलं नव्हतं तुला असंच काहीतरी असेल ती. बरोबर बरं जावय आज तात्याचा वाढदिवस आहे. होय अरे वा 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 तात्या नमस्कार करतो बर का. सुखाचा संसार कर बाबा. जावय तुम्हाला तर माहितच आहे तात्या माझा जीवा भावाचा मैत्र आहे. हा तेव्हा त्याचा वाढदिवस अगदी जोरदार साजरा करू. काय म्हणताय? अहो कर की कर कर. बघ तात्या माझं जावय किती समजूतदार आहे की. हा लगेच हो म्हणून तयार बी झाले का नाही? अरे आबा तू नशिबवानच आहेस. तुझी पोरगी आणि जावाय दोघे समजूदार आहेत बघ. आणि मग आहेच. बरं जावय तुम्ही या जरा बाजूला. तात्या तू बस इथंच. बर 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 चाल. तुझ्या वाढदिवसाचं काय ती सरप्राईज प्लॅनिंग करतो आम्ही. कशाला या. उगीच. आणि तू गप. बर चालतंय असू दे. तुझं ऐकलंच पाहिजे आता काय कर. बोला हे बघा जावय तात्याच्या पार्टीचं जोरदार प्लॅनिंग करू. हा आणि तुमच्याच घरी करू. काय आहे आमच्या घरी बी केलं असतं पण तिथं मी भूतामानी एकटाच राहतो. तिथं कुठे ह्या सगळ्याच बोलवायचं. हा आणि मला माहित आहे तुमच्या हातचं मटण बी लई टाकाटक होतं ती. काय तेव्हा तिथंच करू नियोजन. काय म्हणताय? कर की पण समजाच ती म्हणजे असे किती जण येणार आहेत. नाही म्हणजे त्याची तयारी करायला बरोबर म्हणून म्हणलं. नाही नाही तशी काही लय नाही. मी तात्या लाल्या नाम्यान जगुशेट आला माहिती चिनू पैलवान आलेच त्याच. आणि ही राहिले की कोण हा कोणतं राहिलं असं मला वाटतं. गायकवाड मामा राहिले की. झाली एवढीच. मस्त वशाटाचा भेद करू आणि आरचीला म्हणाव तू आतच थांब. तिथं काय आत बाहेर करायला तुम्ही आहेच की. हा उगं बाई माणसानं कशाला बाहेर यायचं. आबा आणखी एका विषयावर जरा मला बोलायचं होतं की काल तुम्ही टीव्ही आणि ती 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 ते त्याला आत्ता येण नाही जावय. ती परत बोलू. ती बोलायला आता टाइम नाही. तुम्ही एक काम करा एक 12 किलोचं बोकड आणि 5 लिटर ओल्ड मग आणून ठेवा. हा तात्या तू चल जाऊ आपण. झालं का? हा चला जावाय येतो आम्ही. चला चल करू जोरदार त्याला काय राव. माझ्या सासऱ्याच्या 12 किलोचं बुक्कुड आणि 5 लिटर दारू मीच आणायची. वरनं सगळं आणायचं आणि असं करून बी द्यायचं. सासऱ्यानं तर मला फार स्वयंपाकी वेटर नोकर बनवून टाकलाय. तिकडं माझ्या बायकोला भडकवते इकडं मला त्रास देते. देऊ दे त्रास रे. हा या संध्याकाळी या परशाचा हिंगा दाखवला नाही त्याला. नावाचा परशा नाही. आज माझ्या जिगरी तात्याचा वाढदिवस आहे. तात्या हेतनच हॅपी बर्थडे तुम्हाला. तात्या तुझ्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तेव्हा ही छोटीशी पार्टी माझ्याकडनं. मजा करा. आणाकडे तो परसा नाही कडे जावाय केक आणा. हे काय फॉल काढायचं. केक आणा. आबा केक कुठं सांगितलं होतं तुम्ही? जमायला घ्या आता. अहो जावाय एखाद्याचा वाढदिवस कसा साजरा करते एवढं बी कळून नाही तुम्हाला. हा काय तुम्ही राव आता आमचं जावई आहे म्हणून काय बोलता बी ना. आता काय कापायचं काय तुमचं तोंड? अरे जाऊ दे की आबा. मी काय बार काय आता केक आणि फिक कापायला आणि किस्त बोलतील जावयाला. बस कर. आपण इथं मजा करायला मग मजाच करू की बाकीचं द्या की सोडून. अहो तसं नाही मामा पण रंगात भंग पडला का नाही. हा बरं ती जाऊया जावय बाटले घ्या आणि ती गिलास आणा आतनं आणि चांगलं धुवून आणा नाहीतर आणाल तसंच. जगुशेठ नामे भाऊ बसा. तुम्ही कुठं चाललाय? बसा ते ते बसा 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 बसा. नाही म्हटलं जरा तुम्ही काय अहो इथं काय काम करायला आलं काय काय तुम्ही? आणते ते सगळं. बसा तुम्ही. म्हणलं मदत करावी त्याला. अहो आमचा मान आहे आज तुमची खातिरदारी करायचा. बसा. आपण नुसतं मजा करायला इथं मजा. काय नुसते पापडाचा माझ्या फरसांड्याकडे. आज थांब की राम्या येतय समज. घे खा. कायम उपाशीच आहेस तू. तुझं काय आधी झालंय का कार्यक्रम? नाही अजून. हा. मी ओला आलो इथं ओला. डुलतुईले का नागोबन जावाय आणा की पाडदिशी. आले 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 वा आले का 2 खंबान देतोय. वा क्या बात है.
ए दोन्ही बी तिकडे ठेवाल, एक इकडे दे आमच्या. हा, नाही का? बरं, असू द्या. आबाच्या मित्राचा वाढदिवस आहे ना, आबा जास्त बोलूया. आबा तुम्ही भरा होता आबा. हो, चला मामा चकना बघा, या चकना या सगळ्या चला. चकना थोडासा इकडे येऊ द्या वाय जरा चकना. नियोजन आबा तुम्ही आपला एक नंबर केला. नियोजन एक नंबर नियोजन आबा तुमचा. पाहिजेच की. चला चला दूध कोणाचं आहे? हे खा पाहिजे एवढं. गुटियार आहे. काय माणूस काय पापड देत आहे काय? अर्धा इकडे येऊ द्यात. चल जाऊ. ये गचक. तुम्हालाच काळजी आहे फक्त मामा माझी. बरा मामा त्याच्याकडे तुम्हीच बघा बरं का. त्याच्याकडे मी जगुशे. मामा गोड बोलून त्याकडून काम काढून घेतोय म्हणून त्याचा लाड करतोय. नाही नाही हा आम्हाला काय नाव राम्यासारखा चांगला माणूस गावात नाही. घ्या घ्या. आशिया हे खंडात घाला झेर. आशिया खंडात कुठे गेलं? आलं गेलं का जावय. तुमचं कालाच भरायचं राहिलंच की. नाही काय? घ्या घ्या तुम्ही घ्या भरून. घ्या घ्या. ए घ्या तुम्ही चला. हा चला. घ्या घ्या. हॅपी बर्थडे. असं एकत्र बसून पार्टी करायची माहिती. मी काय म्हणतो, तात्यांचा बर्थडे, तात्याविषयी बी बोला काहीतरी. बोललाच पाहिजे. तात्याविषयी काय बोलायचे? आम्हाला तात्याचं एकच आवडतं बघा. एक नंबर. वाटा. आबा घ्या भरा. घ्या घ्या मामा. मला मला बी भरा नसतं मामालाच भराल. घ्या आता शेवट करायचा. शेवट कशाला? सुरुवात आहे आत्ताची. घ्या. वाटा घ्या अजून व्हायच. बार दिन आबा आबा या दोन्ही तो आता. मामा तोंड फोडून घ्याल. असू द्या. मागे सारा हळूहळू चाललंय बाटली तोंड. थँक्यू बा. मी बा कसा फिट उभा राहिलो या. यारला का नाही बुचकळून मारेन बाटलीत. घे तुझा कालाच. लाडाचा मैत्र, लाडाचा किडा आणि शेजारला पिढा. मी तुझं तोंड बंद करतो. ही धर. ठीक आहे. मामा काय सापसुवळी का नागोबा झालाय नक्की. हळूहळू घाटायला लागली गाडी ती. अरे माझ्या आयुष्यासारखी खाली झाली. येते का त्यात? बाटली फुटल. तुमचं पैसे वाया गेलं नाही पाहिजे. बरोबर आहे. पैसे तुमचे वाया गेले जेवणाचं बघा. चला. नाही पाहिजे. बाटली फुटली तरी चला चालू. उठा. मामा उठा चला. दोन घास खाऊन घ्या. नाही पाहिजे. मामा मेल चिनू शेठ. तुमचे पैसे चिन्या बी मेला वाटत. वाया गेले नाही पाहिजे. माझ्या बैठकीला बसल्या. जावाय जावाय आहेत का गेलं काय बाहेर नाही या वडा काय झाले. आज जायचं ना 8 ताटं घ्यायची पुसून आणि बसायची जागा बी जरा झाडून मिळून ठेवा. भुका लागलेत माणसाची. पडदेशी ताटं करायला घ्या. नोकर आहे मी तुमचा. हा नोकर आहे मी तुमचा. काय म्हणलं जावय. आवाज खाली करायचा. इज्जत आहे माझी गावात. तुमची इज्जत आहे माझी नाही इज्जत गावात. हा का तीच घालवाले माझ्या आयुष्यात तुम्ही. आमची म्हणजे कुणाची परशी आहे. तुझीला घरात आणलंय ना ती पोरगी आहे माझी. हा फूस लावून आणलं गेलं का तू तिला पळवून. लाज नाही वाटत तुला. अरे तुला आता बर तसं तर तसं. आणि आबा खरं तर आबा या नावाला बी कलंक आहे तुम्ही. मी कुठे फुस लावली होती तिला. आमचं प्रेम होतं म्हणून लगीन केलं कळलं का. प्रेम. अरे तू काय प्रेम करणार. हा प्रेमाचा अर्थ कळतो का तुला. अरे जे जेव्हा आपलं प्रेम आहे त्याला कसं सुखात ठेवायचं असतं. या असं लंकेची पार्वती नसतं करायचंय. प्रेम आहे म्हणे. हो आबा काय मी काय बोलताय. मी कुठे तिला लंकेची पार्वती केली. हा अहो चांगलं खाऊ पिऊन सुखी आहे की आम्ही. वारे बळी राजा फुकटचा गाजा वाजा. अरे खायला रोटी ना दाल आणि काळे कुत्रे इचारा ना हाल. तू तुझ्या आयुष्यावर. अरे भिकाड्याला का तू तर भिकारीच पण माझ्या पुरीला मी भिकारी केलंस. हा काय लगा काय होतं काय तुझ्या घरात या. हा रिकाम समजय. मी आणून भरलंय तुझ्या घरात. टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन काय काय. हा अरे खाऊन पिऊन सुखी आहे म्हणतोय तू. हा
अरे गावातला भिकारी विषय पक्का काम राहतोच की चुकी. मला बरं झालं तुम्ही विषय काढला. नाही मी विचारणार होतो तुम्हाला. होय मी मागितलं होतं तुम्हाला टीव्ही फ्रीज. हा मी मागितलं होतं मग काय आणलं? अरे आणणार नाही तर काय करू? हा माझ्या पुरीचं असं वाटोळ होताना बघू काय डोळ्याने. अजून जेवण वाढलंय वेटर. वेटर बघ जा वया यानं बरोबर ओळखलं. अरे वेटरच आहेस तू. तीच लायकी आहे तुझी. तिला की त्यानं नाही तुम्ही केल्या. नाही मी सकाळपासून बघतोय कसा कसा माझा अपमान करायचा चाललाय ती. एवढं कळत नाही मला. हा वेटर मालकाशी उलटा होतोस वेटर. ये नालायक माणसा. आज समजा जेवणाचं चिकन गेलास की पाहुण्याशी काय खायला घालू आता डोक्यात. घाला की टीव्ही फुकटच आहे तुमच्यासाठी. नाश्ता बिया समजा पार्टीचा करता तुम्ही आमचं माथ्यावर टाकलायच की. हा अरे हीच सांगायचं होतं मला तुला. हा तिच्या मायला ह्यालाच मागतात भिकाऱ्याची लक्षणे. अरे एवढासा खर्च काय केला की लगे बोलला की शेतकरी. हा एखादा सरकारी नोकरदार असता तर त्याला समजायची घेऊन गेला असता मोठ्या हॉटेलात एखाद्या सासऱ्याच्या इज्जतीसाठी. अरे आबा आता बास कर की. समजा इस्कोट झालाय रे. आता नात्यांचा चिकन होऊ देऊ नका रे. नात्यांचा चिकन होऊ देऊ नका. तुला एक सांगू वर्षा. आज तुझी तुझ्या त्या फाटक्या घालण्याची लायकी ना आमच्या पुढे बोलायची. तुझं लेका रागातच नाच काय. आपा आता एक सबूत जास्त बोललात ना तर तुमची मुलगी मेलीच म्हणून समजा तुमच्या मोहर. होय माझ्या रक्तच काय काढतोस आहे मग या. होय मग याच सासरा मिसरा गेला उडत. आधी तुझं रागात तपास आहे दोन बापाच्या. बस झालं आता निघा. छान झाली पार्टी. हा या आता. परश्या पिक्चर अजून संपला नाही. अरे आता बघ ह्यो आबा तुझ्या आयुष्यात कुठं कुठं कशी कशी वादळ आणतोय ती. आणि त्या वादळातच तुला बुडवून माझ्या पोरीला अलगद बाहेर काढतोय की नाही बघ. हा व्हिडिओ आवडला असल्यास बॉन्ड फिल्म अँड प्रोडक्शन प्रस्तुत गावाकडच्या करामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या बुधवारी 4 वाजता. एक नमुना